कालच्या लेक्चरमध्ये आपण काय केलं तर कालच्या लेक्चरमध्ये आपण लॅमार्किझम पाहिलं. लॅमार्किझम म्हणजे जीन बाप्टिस्ट लॅमार्क यांनी आपल्याला काय सांगितलं होतं, एक थेअरी सांगितली. काय सांगितली ती थेअरी की लॅमार्किझम आपण त्यांना शॉर्टकटमध्ये नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांच्या त्या ज्या थेअरीला आहे त्यांना काय म्हणायचं, ते काय म्हणायचं त्याला, ते म्हणाले यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गनची थेअरी. त्याच्यामध्ये काही ॲनिमल काय करतात, त्याच्या ऑर्गनचा यूज करतात म्हणून त्याच्यावर इव्हॉल्युशन होतं, जनरेशन टू जनरेशन चेंजेस होतात आणि न्यू त्या ठिकाणी स्पेसिस किंवा न्यू कॅरेक्टर असलेले ऑर्गॅनिझम बॉर्न होतात, बर्थ होतात. त्याच्यानंतर त्यांनी या ठिकाणी त्याला काय म्हणलेलं आहे, इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर कॅरेक्टर सुद्धा असा शब्द दिलेला आहे. ठीक आहे, कारण हे जे ॲनिमल आहे हे काय करतात की त्यांच्या त्या काही ट्राय करण्यामुळं, ऑर्गनचा यूज करण्यामुळं त्याच्यामध्ये काय होत जातं, न्यू स्पेसिस त्या ठिकाणी फॉर्म होतात. काय म्हणणं याचं, तर न्यू स्पेसिस याच्यामध्ये फॉर्म होतात आणि या न्यू स्पेसिस फॉर्म होत असताना त्याच्यामध्ये हे जे जनरेशन टू जनरेशन हे जे कॅरेक्टर्स आहेत पुढच्या जनरेशनमध्ये ट्रान्सफर होतात. म्हणून त्याला शब्द काय दिलं जातं, त्याला काय नाव दिलं थेअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर कॅरेक्टर. ठीक आहे, पहिले लॅमार्किझम, दुसरं यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन थेअरी, तिसरं काय आहे इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर कॅरेक्टर. इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर कॅरेक्टर का वर्ड वापरला, एका जनरेशनमध्ये ज्या जनरेशनच्या त्या काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम जो ट्राय केला किंवा काही लेझीनेस केला त्याच्यामुळे त्यांच्या बॉडीत चेंजेस आले, हे चेंजेस पुढच्या जनरेशनमध्ये ट्रान्सफर झाले आणि म्हणून याला त्यांनी काय म्हणलेलं आहे, थेअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर कॅरेक्टर. ठीक आहे, मग शेवटी काय झालं, त्याच्यावरती एक ऑब्जेक्शन आलं. ते म्हणायचे की हे जे काही कॅरेक्टर एका जनरेशनमध्ये ॲक्वायर केले, जे काही बदल झाले, जे काही गुणवैशिष्ट्य मिळवले, हे पुढच्या पिढीमध्ये पण संक्रमित होतात. तर हा जे काही हे याच्यावरती ऑब्जेक्शन झालं. ठीक आहे म्हणे, तुम्ही जे म्हणतात ते बरोबर आहे, एका जनरेशनमध्ये चेंजेस झाले ते त्याच्या ट्रायमुळे झाले किंवा डिझिन्समुळे झाले. ठीक आहे, परंतु हे कॅरेक्टर जे आहेत, हे जे काही कॅरेक्टर्स हे पुढच्या जनरेशनमध्ये ट्रान्सफर होत नाही, हे बऱ्याच वेळा चेक करून पाहण्यात आलं होतं आणि म्हणून त्याच्यावरती हे ऑब्जेक्शन आलेलं आहे. आणि काही कॅरेक्टर जे पुढच्या जनरेशनमध्ये ट्रान्सफर होत असतात त्याला ॲन्सेस्ट्री ऑफ ॲक्वायर कॅरेक्टर असं म्हणलेलं आहे. ठीक आहे, हे अडचणीपर्यंत. आता आपण बघूया पुढचा एक इम्पॉर्टंट पॉईंट बघूया, त्याचं नाव आहे स्पेसिएशन. स्पेसिएशन म्हणजे काय, न्यू स्पेसिस फॉर्म होणं. त्याची डेफिनेशन आपल्याला या ठिकाणी दिली. काय म्हणलं याचं, काही ना काय चाहते मागच्या जन्मामध्ये काही भेटगाव होती का. ठीक आहे, तर स्पेसिएशन कुछ लोग जो थे वो परेशान करते हैं हमें, उनका क्या कहते हैं वो समझ में नहीं आता है. परेशान करू राहिले. तर हे बघा पॉइंट आहे स्पेसिएशन. स्पेसिएशन म्हणजे काय, नवीन जाती तयार होणे. शब्दशः एका जातीपासून काय होते, दुसरी जात तयार होते. पण हा परिणाम कशाचा आहे, स्पेसिएशन हा जो इफेक्ट आहे हा कशाचा इफेक्ट आहे, हे आपल्याला पहिल्याच लाईनमध्ये सांगितलेलं आहे. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस ऑफ वाव. हा परिणाम कशाचा परिणाम आहे प्रणिता, इव्हॉल्युशनचा परिणाम आहे बेटा. हा इव्हॉल्युशनचा परिणाम आहे. सगळं जे काही होत आहे ते कशामुळे होत आहे, होत आहे. ठीक आहे, तर मग स्पेसिस काय असतं, म्हणजे स्पेसिस. पहिला क्वेश्चन तयार झाला, व्हॉट इज द रिझन ऑफ फॉर्मेशन ऑफ स्पेसिस, इव्हॉल्युशन. कशामुळे होतं स्पेसिएशन, इव्हॉल्युशन. काय आहे त्याची डेफिनेशन ते बघूया. डेफिनेशन काय आहे, स्पेसिस काय आहे, स्पेसिस काय आहे, ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम. काय स्पेसिस, ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम. बरं, ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम हे ग्रुप कसा आहे, हा जो ऑर्गॅनिझमचा ग्रुप आहे हा कसा आहे, तर दॅट कॅन प्रोड्यूस फर्टाईल इंडिव्हिज्युअल. असा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा ग्रुप
जो काय करू शकतो, फर्टाईल इंडिव्हिज्युअल तयार करू शकतो. पहिलं तर ते स्वतः फर्टिलायझेशन करतात, स्वतः फर्टिलायझेशन होणार आणि पुन्हा फर्टिलायझेशन करणारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार करणार. जसं आपले मम्मी पप्पा त्यांची बॉडी तयार झाली त्यांच्या मम्मी पप्पापासून आणि त्याच्या बॉडीपासून आपली बॉडी तयार झाली, म्हणजे ते एका स्पेसिसमध्ये येतात. आपण सगळे एकाच स्पेसिसमध्ये येतो. तर काय प्रोसेस आहे ती प्रोसेस कशाची आहे, असे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा ग्रुप आहे जो काय करू शकतो, प्रोड्यूस फर्टाईल इंडिव्हिज्युअल. फर्टाईल इंडिव्हिज्युअल म्हणजे काय, आपण तयार झालो तर आपल्या पुढची पण जनरेशन आपण काय करणार आता तयार करू शकतो. म्हणून आपल्या सगळ्यांना काय म्हणजे एक स्पेसिस मिळालं आहे. नैसर्गिक पद्धतीनं नैसर्गिक फलनाद्वारे काय करते त्या ठिकाणी, तर नवीन सजीवांसकट या ठिकाणी काय होतो, तयार होतो. ठीक आहे, त्यालाच काय म्हणलेलं आहे, त्याला काय म्हणलेलं आहे, त्याला म्हणलेलं आहे स्पेसिस. ही स्पेसिसची डेफिनेशन आपण लक्षात घेऊया. ठीक आहे, बघा जे स्पेसिस असतात त्या स्पेसिस मधले जे स्पेसिस जे आहे ती ग्रो होते कशी, इन अ स्पेसिफिक जिओग्राफिकल कंडिशन. प्रत्येक स्पेसिसची जिओग्राफिकल कंडिशन कशी असते, वेगवेगळी असते, स्पेसिफिक असते. देअर फूड त्यांचं अन्न, हॅबिटॅट राहण्याची जागा, रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी आणि त्याच्यानंतर पिरियड रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी आणि पिरियड कसा असतो, वेगवेगळा असतो. बघा सगळ्या प्राण्याचा जो फूड आहे हॅबिटॅट आहे, त्यांचं रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी आणि काय सांगितलेलं आहे पिरियड, हे सगळ्यात काय वेगवेगळं आहे. जसं आपण मांजरीला बघितलं तर मांजर जे आहे ते 6 महिन्यानंतर बाळाला जन्म देतं. आपल्यामध्ये आपली जी मदर असते आपल्या मदरला 9 महिने 9 दिवस लागतात. जी बफेलो आहे बफेलोला 10 मंथ लागतात बाळ पोटात राहिल्यापासून 10 महिन्यानंतर बाळाला जन्म देते. तर हे सगळ्या स्पेसिसचं वेगवेगळ्या स्पेसिसचे ॲनिमलचं वेगवेगळा पिरियड आणि टाईप असतो. हे कशामुळे होतं, कशामुळे होतंय, याच्यातलं पहिलं रिझन आहे जेनेटिक व्हेरिएशन. काय पहिलं रिझन, जेनेटिक व्हेरिएशन. आणि जे काही होतं हे कशामुळे होतं, जेनेटिक व्हेरिएशनमुळे. पहिलं रिझन, द रिझन बिहाइंड स्पेसिएशन इज द जेनेटिक व्हेरिएशन. आता जेनेटिक व्हेरिएशन काय आहे की आपल्या सगळ्यांच्या बॉडीमध्ये जे जीन आहेत त्या जीनमध्ये काय होतात, चेंजेस होतात. त्याच्या आतमध्ये म्युटेशन होतं. त्याच्या आतमध्ये जे न्यूक्लियोटाइडची ऑर्डर असते ती चेंज होते. ॲडेनिन, सायटोसिन, ग्वानिन, थायमिनची जी ऑर्डर असते आपल्या डीएनए मधली ती काय होते, चेंज होते. बरोबर आहे, पहिलं रिझन आहे स्पेसिएशनच्या पाठीमागचं. दुसरं रिझन काय सांगितलं, दुसरं रिझन आहे जिओग्राफिकल कंडिशन. ओके, स्पेसिएशनला दुसरं कारण काय कारणीभूत आहे, जिओग्राफिकल कंडिशन. दुसरं आहे रिप्रोडक्टिव्ह चेंजेस. तिसऱ्या क्रमांकाचं रिझन काय आहे, रिप्रोडक्टिव्ह चेंजेस. 3 प्रकारचे चेंजेस आपण पाहिले. पहिलं जेनेटिक व्हेरिएशन, दुसरं जिओग्राफिकल चेंजेस आणि त्यानंतर आहे रिप्रोडक्टिव्ह चेंजेस. रिप्रोडक्टिव्ह चेंजेसमुळे सुद्धा काय होतं, स्पेसिएशन होऊ शकतं. ठीक आहे, आणि सगळ्यात शेवटचं काय आहे, जिओग्राफिकल और रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. जिओग्राफिकल आयसोलेशन किंवा रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. आयसोलेशन म्हणजे काय माहिती आहे, जसं कोरोना काळामध्ये काही पेशंटला जर कोरोना झाला त्याला काय करायचे, वेगळं ठेवायचे, त्याला शेतात ठेवायचे, लांब ठेवायचे. किंवा एखाद्याला कोरोना झाला त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊन ठेवून द्यायचे. म्हणजे तो कसा होता, आयसोलेशनमध्ये होता. या ठिकाणी जिओग्राफिकल आयसोलेशन म्हणजे काय, तो वेगळ्या परिस्थितीमध्ये नेऊन ठेवायचं. जसं एखाद्या बाळाचा जन्म झाला, ते जर इननॅच्युरल डिलिव्हरी झाली म्हणजे बाळ 9 महिन्यानंतर जन्माला येत नसतं, ते जर समजा 8व्या महिन्यात 7व्या महिन्यात झालं त्याला काचामध्ये ठेवतात. काचामध्ये कोण ठेवते, येडं लागतं त्याला, आहे की नाही. काय करते ते, बाहेरची जी जिओग्राफिकल कंडिशन आहे त्याच्यातून काय करायचं, याला थोडंसं वेगळं ठेवायचं. काही थोड्या वेळाला काय करायचं, हळूहळू त्याची हॅबिट यायला लागली पाहिजे. बरोबर आहे. हे रिझन आपल्याला त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. हे आपले रिझन्स आहेत स्पेसिएशनचे.
आपण स्पेसिएशन हा कशाचा इफेक्ट आहे इव्हॉल्युशनचा हे पाहिलं. त्याच्यानंतर स्पेसिसची डेफिनेशन पाहिली. स्पेसिस काय आहे, एक ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम आहे विच कॅन प्रोड्यूस द फर्टाईल इंडिव्हिज्युअल बाय नॅचरल रिप्रोडक्शन. नॅचरल रिप्रोडक्शनद्वारे एक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा असा ग्रुप आहे जो काय करतो नॅचरल रिप्रोडक्शनद्वारे फर्टाईल इंडिव्हिज्युअल काय करू शकतो तयार करू शकतो. ओके, हे कशामुळे होतं, त्याचे आपल्याला रिझल्ट सांगितले. जेनेटिक व्हेरिएशनमुळे होतं, जिओग्राफिकल चेंजेसमुळे होतं, त्यानंतर रिप्रोडक्टिव्ह चेंजेसमुळे होतं. रिप्रोडक्टिव्ह आणि जेनेटिक रिप्रोडक्टिव्ह आणि जिओग्राफिकल आयसोलेशनमुळे सुद्धा काय होते स्पेसिएशन होतं. आणि स्पेसिएशन झाल्यामुळं जे स्पेसिस फॉर्म होतात त्यांचं फूड वेगवेगळं असतं, त्यांचा हॅबिटॅट वेगळा असतो, त्यांचा जो पिरियड असतो हे की नाही रिप्रोडक्टिव्ह पिरियड तो सुद्धा कसा असतो वेगवेगळा असतो. याच्यावरती 3 ते 4 प्रश्न तयार करायचे. ठीक आहे, हे प्रॉब्लेम डाऊट उद्या आपण पुढचा पॉईंट बघू ह्युमन इव्हॉल्युशन. ठीक आहे.